नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकच विनंती की जर तुम्ही आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची कादंबरी प्रतीक्षा. गेल्या 4-6 महिन्यांपासून गजराला आणखीन एका वेगळ्याच शंकेची निष्कारण हुरहुर लागून राहिली होती. या उन्हाळ्याच्या सुट्टीत तर ती अस्पष्ट शंका बरीच स्पष्ट होत असल्यासारखी वाटायला लागली होती. अधूनमधून चालणाऱ्या कुजबुजीनं वेग घेतला होता. त्यांच्याच जमातीतला माधव नावाचा तरुण जयंताचा म्हणजे तिच्या मावस भावाचा जिवलग मित्र होता. अतिशय देखणा, उंचापुरा, धडधाकट, गोरापान, कुरळ्या केसांचा, असं माधवचं थोडक्यात वर्णन करता येईल. बोलणंही मिठ्ठास, लाघवी, समोरच्याला भुरळ घालणारं, समोरच्यावर छाप पाडणारं. तसा विचार केला तर माधव विश्वासपेक्षा काकणभर सरसच होता. मंगळवार पेठे त्याचं 6 खणांचं दुमजली घर आहे आणि घरापासून 150-200 पावलांवर गाडी तळाकडे लहानसं हॉटेल सुद्धा आहे. थोडक्यात माधवची आर्थिक परिस्थिती सुद्धा एकूण बऱ्यापैकी आहे. अशा या माधव संबंधी घरात वाढू लागलेली चर्चा पार जांभूळ गावापर्यंत जाऊन भिडलेली होती. गजराला म्हणूनच हुरहुर लागून राहिली होती. गेल्या दिवाळीत तिची आणि माधवची पहिली नजरभेट झाली. जयंतानी त्याला फराळाला बोलवलं होतं. तेव्हापासून उन्हाळ्याच्या सुट्टीपर्यंत माधवच्या पुलाच्या वाडीकडे 5-6 तरी चक्रा झाल्या असतील. जयंताला भेटायचं नुसतं निमित्त आहे हे तिने त्याच्या दुसऱ्या फेरीतच ताडलं. त्याचं पाहणं, त्याचं गोडगोड बोलणं नंतर गजराला चमत्कारिक वाटायला लागलं. त्याच्या आग्रहाखातर नाताळच्या सुट्टीत ती जयंताबरोबर त्याच्या घरी सुद्धा जाऊन आली. माधवच्या आईने दाखवलेली आपुलकी, केलेली सरबराई यांनी ती खुश झाली होती. संभ्रमाचं वलय आपल्या भोवती गुंता निर्माण करतंय असं तिला वाटायला लागलं होतं. हा गुंता आपण लवकरच सोडवला नाही तर निष्कारण अडचणीचं होऊन बसेल असं जरी वाटत होतं तरी गुंत्याची उकल करायची कशी हा प्रश्न तिला सतावत होता. शिवाय हा प्रश्न अद्याप तिच्यापर्यंत आला सुद्धा नव्हता. माधव येत होता, तिची विचारपूस करत होता, अभ्यासाची चौकशी करत होता, कंटाळा येईपर्यंत गप्पा मारत बसत होता. तिला हे सारं नकोसं वाटत होतं. त्यातून सगळी मंडळी वेगळा अर्थ काढायला लागली होती. गजरा अक्षरशः वैतागली. ज्या गावी जायचंच नाही त्या गावची निष्फळ चर्चा करण्यात काय अर्थ आहे? माधव आपल्यावर प्रेम करतोय, आपल्याला भुरळ घालायचा प्रयत्न करतोय आणि ह्या गोष्टीला मावशीची अप्रत्यक्षपणे संमती आहे. जयंताचाही त्यात हात आहे आणि काकांचा आशीर्वाद आहे याबद्दल तिची खात्री होत चालली होती. स्वतःच्या सौंदर्याचा गर्व असणारी मुलगी प्रथमदर्शनीच माधवच्या प्रेमात पडेल असं त्याचं प्रभावी व्यक्तिमत्व होतं. तिच्या दृष्टीनं सर्वार्थाने योग्य असाच माधव होता. जयंताची निवड चुकली नव्हती, पण गजराच्या अंतर्यामी जे खदखदत होतं ते त्यांना कुठे समजायला. प्रतिशोधाची आग काळजात जळत नसती तर गजरानं क्षणार्धात माधवच्या गळ्यात माळ घातली असती. वाटेल ती किंमत देऊन माधवला आपलंसं केलं असतं. पण एखाद्या गोष्टीत हा पण उपस्थित झाला की ती गोष्ट सिद्धीला नेणं अवघड होऊन बसतं. रविवार सुट्टीचा दिवस होता. दुपारी 1-1:30ची वेळ होती. काका मावशीसह सकाळी जांभूळ गावी गेले होते. मोहन मित्राबरोबर पोहायला गेला होता आणि जयंता पण कुठेतरी बाहेर गेला होता. गजरा एकटीच घरात होती. 10 वाजल्यापासून ती हातात पुस्तक घेऊन आरामखुर्चीत बसली होती. आताशा तिने अभ्यासाला अधिकाधिक वेळ द्यायला सुरुवात केली होती, त्यामुळे तिला व्यायामही थोडा कमी करावा लागला होता. तेवढ्यात माधव आला. आता हा तासभर हलणार नाही म्हणून ती मनातल्या मनात जळफळली. त्याला बघताच तिला पुस्तक मिटून उठावं लागलं.
जयंत नाही का? खिशातल्या रुमालानं कपाळावरचा घाम टिपत आल्यावर त्याने विचारलं. "अ, नाही, आत्ताच अर्ध्या तासापूर्वी बाहेर गेलाय." "जाताना काही सांगून गेलाय?" "नाही, काय बोलला नाही, बसा ना." आरामखुर्ची त्याच्याकडे सरकवून गजरा म्हणाली, "जा कसं म्हणायचं म्हणून. कुणीच दिसत नाहीये घरात." खुर्चीत बसत त्याने आत पाहण्याचं नाटक करत विचारलं, "हा, एकटीच आहे मी." गजरा मुद्दाम हसत उत्तरली, "कुठे गेलेत सगळे?" "जांभूळगावला." गजरा कॉटवर बसत म्हणाली, ठीक आहे, मग चलतो मी." माधव उठत म्हणाला, "का? बसा की." गजरा प्रमाणापेक्षा जास्त धाडसी होती. एखादं घोंगडं फार काळ भिजत ठेवणं तिला आवडत नव्हतं आणि अनायसे संधीसुद्धा आलेली होती. "नाही, घरात कोणीच नाही ना." "आम्ही कोणी नाही वाटतं. 2 हात 2 पाय मला सुद्धा आहेत की." "नाही, तुम्ही एकट्याच आहात म्हणून नाही थांबत. एरवी 1-1 तास बोलत बसता. भीती वाटते व्हय?" "हो, तसं म्हणायला काही हरकत नाही आहे." माधव बावरलेल्या चेहऱ्यानं म्हणाला. "म्हणजे?" गजरानं वेडच पांघरलं. संधी आली होती म्हणून ती बोलणं वाढवत होती, पण माधवच्या मनाची तयारी मात्र तितकीशी दिसली नाही. "नाही, याचं उत्तर मी नंतर देईन, चलतो आता." "अहो थांबा, चहा ठेवते." "चहाशिवाय तुम्ही गेला तर जयंत रागवल माझ्यावर." "अहो, ह्यावेळी चहा? गरम किती होतंय." "मग सरबत बनवते. तुमच्याबरोबर मला बी मिळेल. 5 मिनिटं थांबा फक्त." गजरानं आग्रह केला, यावर माधवचं बोलणंच खुंटलं. तिचा आग्रह मोडणं शक्यच झालं नाही. त्याला थांबणं अवघड वाटत होतं. तो सटकायला बघत होता. तो एक सद्वर्तनी सरळमार्गी तरुण आहे म्हणून त्याच्या मूक प्रेमाचा संभ्रम थोडाफार दूर करण्यासाठी गजरा त्याला थांबण्यासाठी आग्रह करत होती. ती सरबत बनवण्यासाठी कॉटवरनं उठली, तोच दारात रूपा दिसली. नेमकी नको त्यावेळी रूपा टपकल्यामुळे गजरा मनातनं खट्टू झाली. पण रूपा तिची जिवलग मैत्रीण होती. त्या दोघांना घरात बघून रूपा दारातच थांबून राहिली. "अगं ये की रूपा, दारात का थांबली वेंदाळेसारखी?" "नाही, येते जरा याळानं." असं म्हणून ती माघारी वळली सुद्धा. "रूपे, फार नखरे करू नको, ये." "आता कशाला दोघात तिसरं?" रूपा दारातनं फटकळपणे म्हणाली. त्याबरोबर गजराला आयतीच संधी मिळाली. आयता धागा पकडून गजरा म्हणाली, "रूपे, लय वाह्यातपणा करू नको. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. 20 मैलांवरनं मी असल्या भानगडी करण्यासाठी इथं नाही आले. मला खूप शिकायचंय. खेळात प्रावीण्य मिळवायचे. हे आले, जयंत घरात नाही. साधी माणुसकी म्हणून सरबत पिण्यासाठी थांबायचा आग्रह करत होते. गप आत येऊन बसायचं. हां, अगं हे गाव अद्याप माझ्या दृष्टीपथ्यात पण नाही." असं न बिचकता बोलून गजरा आतल्या घरात निघून गेली. ती बोलली रूपाला, पण तिच्या बोलण्याचा रोख माधवकडे होता. तिच्या बोलण्याचा त्याच्यावर काय परिणाम झाला हे बघायलाही ती तिथे थांबली नाही. सरबत घेतल्याबरोबर पडल्या चेहऱ्यानं त्याने गजराचा आणि रूपाचा निरोप घेतला. मग गजरा रूपाकडे बघत म्हणाली, "काय हसते रूपा? माझी लय पंचाईत करून टाकली होती बघ." "खरं बोलतीस? आता खरं नाही तर काय खोटं आहे?" "अगं एखाद्याच्या मनात बी नसताना." "कुणाच्या? तुझ्या का त्याच्या?" रूपा पुन्हा नेत्रपल्लवी करत हसत हसत विचारती झाली. "पण काय म्हण गजरे तू? तुमची जोडी मात्र दिसती लय खास बरं का." "ये बघ रूपा, रूपा मी एक ध्येयवादी मुलगी आहे. मी एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित होऊन पुण्याला आली. अगं जोडीदारच शोधायचा असताना तर आतापर्यंत लग्न करून मोकळी बी झाली असती मी. तू समजतीस तेवढी मी सुखी आणि शांत नाहीये रूपा. एक महाभयंकर सत्य रात्रंदिवस या काळजात सलतंय. त्या क्रूर सत्याचा काळा बोरखा फाडून टाकण्याची जीवघेणी प्रतीक्षा करते मी. हां, काय ते विचारू नको आणि हा विषय पुन्हा काढू बी नकोस. माझ्या जीवनातली उलथापालथ तुला भविष्यात बघायला मिळालंच." गजरा बोलायचं थांबली. आणखीन स्पष्टीकरण करणार होती, पण अंजनाताईची आठवण आल्यामुळे तिचे डोळे ओलावले होते.
तिच्या डोळ्यात तरळणाऱ्या आसवांना बघून रूपाला वास्तवतेबरोबर सत्तेचीही जाणीव झाली. अंगावरच्या ओढणीनं डोळे पुसत गजरा म्हणाली, रूपा, अगं तुझ्याप्रमाणे माधवचा बी गैरसमज व्हायला लागला होता. प्रकरण माझ्यापर्यंत आलं नाही, पण मावशी, जयंता यांची या गोष्टीला संमती असावी. आज आणायची संधी आल्यामुळं त्याचा भ्रम दूर करण्यासाठी त्याला थांबवत होते, तर तू आणखीन त्याच्या मनात आणून दिलं. अगं पण गजरा, मला काय माहिती, मला वाटलं. आता समजलं ना. अगं पण जाताना फार तोंड आंबट करून गेलाय तो. कसं आहे रूपा, मृगजळाच्या मागं धावणाऱ्याला हे मृगजळ आहे असं कधीतरी वाटलंच पाहिजे ना, नाही का? पहिली टर्म संपली होती. प्रथम सत्र परीक्षेत नैना आपटेसारख्या एक्स्ट्रा ब्रिलियंट विद्यार्थिनीला मागे टाकण्याचा पराक्रम गजरानं करून दाखवला. तिच्यावर नाराज असलेले क्रीडा शिक्षक, खुद्द प्राचार्य सुद्धा अवाक झाले. गजरा आपला शब्द खरा करून दाखवल्याशिवाय राहणार नाही याबद्दल त्यांच्या मनात शंका राहिली नाही. निवडक 5-6 मुलांचं अनुभवी शिक्षकांकडून प्राचार्यांनी स्पेशल कोचिंग सुरू केलं. दुसरी टर्म सुरू झाल्यावर गजरानं स्वतःला पूर्णपणे अभ्यासात गुंतवून घेतलं. उठल्याबरोबर ती फक्त 1 तास व्यायामासाठी खर्च करत होती. पहाटे, संध्याकाळी कुठले विषय अभ्यासायचे याचं तिने वेळापत्रक बनवलं होतं. अतिशय योजनापूर्वक, मनावर कशाचंही टेन्शन न बाळगता ती अभ्यास करत होती. तिला कोणतंही काम सांगायचं नाही असं फक्त जयंतानीच नाही, तर स्वतः प्राचार्यांनी, तिच्या वर्गशिक्षकांनी, तिच्या मावशीला येऊन सांगितलं होतं. सकाळ संध्याकाळ तिला सगळं जागच्या जागेवर मिळत होतं. तिला त्रास होणार नाही, अभ्यासात व्यत्यय येणार नाही, तिला कंटाळा येऊ नये म्हणून मावशी रात्रंदिवस आईच्या मायेनं गजराची सेवा चाकरी करत होती, गजराची काळजी घेत होती. बोर्डाची परीक्षा जवळजवळ येत चालली होती. गजराची महत्वाकांक्षा फार मोठी होती. फार मोठ्या चिकाटीनं तिने यशाच्या शिखराकडे वाटचाल सुरू केली. मदत, मार्गदर्शन, वातावरण पूर्णपणे अनुकूल होतं. ती अभ्यासाला लागली की 3-3 तास बैठक मोडत नसे. लेखन, वाचन, पाठांतर, सराव आणि मनन अशी तिची अभ्यासाची अनोखी पद्धत होती. 8-15 दिवसातनं एखाद दिवशी फारच कंटाळा आला की चेंज म्हणून ती जवळच असलेल्या नटराजमध्ये मॅटिनी शो बघायला जात असे. सिनेमा पाहणं हा तिचा वीक पॉइंट होता. अभ्यासाचं दडपण नाहीसं व्हायचं, थकवा संपायचा आणि पाय मोकळे व्हायचे. पहाटेपासून 9 वाजेपर्यंत ती पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. अभ्यासाचा मनस्वी कंटाळा आला. शरीरापेक्षा मेंदूला थकवा आल्यासारखा वाटायला लागला. म्हणून गजरानं पुस्तक मिटलं, टेबलवर ठेवलं आणि लगेच ती आराम खुर्चीतनं उठली. कॉटवर वर्तमानपत्र पडलं होतं. नटराजला कोणता मॅटिनी लागला असावा हे बघण्याची उत्सुकता निर्माण झाली. वर्तमानपत्राचं मागचं पान बघितलं. नटराजला देवानंदचा जब प्यार किसी से होता है लागलेला होता. तसंच वर्तमानपत्र कॉटवर भिरकावून ती उठली. रविवार असल्यामुळे शाळेत जायचं नव्हतं. आतल्या घरात गेली. मावशी चपात्या लाटत होती. गजराला बघून ती म्हणाली, जेवायचंय का ग? कालवण काय केलंय? अगं कोबीची भाजी आणि शेवग्याचा रस्सा. नटराजला मॅटनी चांगला लागलाय. तेवढे पाय मोकळे होतील. डोकं भनभनायला लागले बघ नुसतं. बाथरूममध्ये जाऊन तिने वॉश घेतला. आवडीची कालवणं असल्यामुळे ती पोटभर जेवली, ड्रेसिंग केलं, कंगवा, फणी, गंध पावडर केली. मावशीकडून पैसे घेतले. तिच्याकडे काही पैसे शिल्केला होते, पण जवळ असू द्यावेत म्हणून घेतले. बरोबर 11:15 वाजता ती नटराज थिएटरच्या आवारात शिरली. सगळं आवार स्त्री पुरुषांनी गच्च भरलेलं होतं. तिकिटासाठी पुरुषांची रांग लांबच्या लांब एखाद्या शेपटासारखी गेटपर्यंत गेली होती. 11:30 वाजता शो सुरू होणार होता. गजरा स्त्रियांच्या रांगेत जाऊन उभी राहिली. तिच्या पुढे फक्त 5-6 जणी होत्या. तिकिटासाठी पर्समधनं पैसे काढताना पुरुषांच्या रांगेकडे तिचं लक्ष गेलं.
त्या रांगेत पार शेवटच्या टोकाला तिला विश्वास उभा असलेला दिसला. गजराला अतिशय आश्चर्य वाटलं. तिचे डोळे एका अनामिक आनंदानं चमकले. पहिल्या टर्ममध्ये त्यांच्या 2-3दा भेटीगाठी झाल्या होत्या, पण दिवाळीनंतर मात्र तो योग एकदाही आलेला नव्हता. गजरानं सरळ बाल्कनीची 2 तिकीटं काढली. तोपर्यंत विश्वास मध्यभागी आला होता. गर्दी फार उसळली होती. रेटारेटी चालली होती. प्रत्येक जण रांगेत राहण्याचा प्रयत्न करत होता. सिनेशौकीनांचं गजराला खरोखर कौतुकच वाटलं. विश्वास पुरता घामाघूम झाला होता, तरी तो नेटानं पुढे पुढे सरकत होता. गजराकडे नजर टाकायला त्याला वेळच नव्हता. शेवटी तिला त्याचे आणखीन हाल बघवेनात. गर्दीत घुसून ती त्याच्या जवळ गेली. सरळ त्याचा दंड पकडून त्याला रांगेतनं बाहेर काढलं. गजराला बघून त्याला एवढं आश्चर्य वाटलं की ही गजरा आहे यावर त्याचा क्षणभर विश्वासच बसला नाही. अहो, असं काय वेंधळ्यासारखं बघताय नुसतं? आधी कपाळावरचा घाम टिपा. मी तुमचं तिकीट काढलंय. तू कसं काय पाहिलंस मला? तिच्याबरोबर बाजूला हो त्याने अत्यानंदानं विचारलं. कसं म्हणजे? चेंगराचेंगरीकडे लक्ष गेलं त्यात तुम्ही दिसला. गजरा हसत हसत उत्तरले. पण आश्चर्य आहे तू आणि मॅटिनीला. काय तुम्हाला तेवढं सिनेमा बघायला आवडतं असं म्हणायचंय काय? अगं नाही तर काय. बोर्डाची परीक्षा जवळ आलेली असताना अभ्यासाला दांडी मारून सिनेमा बघणं म्हणजे. बाल्कनीच्या पायऱ्या चढत विश्वास म्हणाला. तुमचं बोलणं साप चुकीचं आहे. आज पहिल्यांदाच आपली सिनेमागृहात भेट झाली, याच्यावर जाऊ नका. आजपर्यंत तरी मी इथला एकही चांगला पिक्चर सोडलेला नाही. इच्छा झाली की मी अभ्यासाची फिकीरच करत नाही. बोलता बोलता अगदी सहजगात्या त्याने तिचा हात हातात घेतला. त्यामुळे तिने काहीसं लाजून दुसऱ्या हातानं त्याच्या दंडाला चिमटा काढला. काही चुकलं का माझं? नाही, इथपर्यंत तरी चुकलं असं म्हणणार नाही. यापुढं आणखीन जायचं म्हणाल तर मग मात्र. नाही, लक्षात आलंय माझ्या, सांगायची गरज नाहीये. नाराज झाला बाई? नाही, मुळीच नाही. उलट तू माझ्या मनातलं बोललीस. हे बघ, माझ्या धमन्यातनं संभाजीराव देशमुखाचं रक्त खेळत असलं ना तरी स्त्रीच्या पावित्र्याची मी पूजाच करतो. चला आज जाऊन बसू. बाल्कनीचं प्रवेशद्वार उघडलं जाताच ती समाधानानं म्हणाली. विश्वासची मनोवृत्ती तिला समजली होती. इतरांसारखा तो उथळ वाटला नाही म्हणून तिचा उत्साह उल्हास द्विगुणित झालेला होता. कपिला षष्ठीचा आजचा योगायोग आहे म्हणायचा. त्यांना बसायला नेमकी कडेची जागा मिळाल्याचं बघून आश्चर्य मिश्रित आनंदानं विश्वास म्हणाला. कडेच्या खुर्चीत गजरा बसल्यानंतर तो तिच्या शेजारी बसला. ही आज आपल्याला इथे भेटेल असं त्याच्या स्वप्नात सुद्धा आलेलं नव्हतं. नियतीचा खेळ अजब असतो. आपल्या इच्छेप्रमाणे ती माणसांना खेळवते. तो खुर्चीत बसताच पडद्याकडे बघत किंचित झुकून गजरानं विचारलं, अभ्यास काय म्हणतोय? एका बलाढ्य वीरांगनेच्या संगतीत अभिलाषा धरायची म्हणजे आपल्या बाहूत थोडंफार बळ असलंच पाहिजे. विश्वास कौतुकानं तिच्या नजरेला नजर भिडवून म्हणाला. मला नाही समजलं. समजलं नसेल तर सोडून दे. एक प्रश्न विचारतो, खरं उत्तर दिलं पाहिजे. विचारा की. खरं सांगण्याची शिकस्त करील मी. आजपर्यंत आपल्या किती वेळा भेटी झाल्या इथं? एकंदर 4 वेळा. प्रत्येक वेळी मी तुला माझ्या ब्लॉककडे चळण्याचा आग्रह केलेला होता. हाय आठवणीत. पुढं तू येणं जाणून बुजून का टाळत होतीस त्याचं उत्तर ऐकण्याची माझी इच्छा आहे. उत्तर लय सोपं आहे. 10वीची परीक्षा होईपर्यंत अभ्यासाशिवाय कशातही स्वतःला गुंतवून घ्यायचं नाही. आमच्या प्राचार्याने माझ्याकडनं शपथ वधवून घेतली म्हणून नाही आले मी. गजराने थाप मारली. आणि परीक्षा संपल्यानंतर कुठेही मसनात यायला सांगो, नाही म्हणणार नाही मी. गजरा त्याला कोपरखळी मारत म्हणाली. हो, कुणी ऐकलं तर खरंच वाटेल त्याला. का तुम्हाला नाही खरं वाटत? जेव्हा खरं वाटेल ना तेव्हा सांगीन मी. सिनेमा चालू झाला बरं का. गजरा त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन पडद्याकडे बघत हळूच आवाजात म्हणाली. मे महिन्याचा 3रा आठवडा होता. SSC परीक्षेचा निकाल 8-10 दिवसांवर आला होता. वेळ दुपारची होती. काका कामावर गेले होते. मोहन क्रिकेट खेळायला गेला होता. मावशी आत झोपल्या होत्या.
बाहेरच्या कॉटवर झोपलेला जयंता नुकताच उठला होता आणि आराम खुर्चीत बसलेली गजरा पंख्याची हवा अंगावर घेत विस खांडेकरांची अमृतवेल वाचण्यात दंग झालेली होती. अलकनंदेला ऐकवलेलं दादांचं, दासबाबूंचं जीवनविषयक तत्वज्ञान एवढं काळजाला भिडणारं होतं, विचारांना एवढं चालना देणारं होतं की खरोखर अमृतवेल झाल्यासारखी गजराला वाटत होती. दासबाबूंच्या तोंडी घातलेल्या वाक्यानं तर तिला एवढं खिळवून टाकलं की गजरानं अनेकदा ते वाक्यच वाचून काढलं. सावित्री आणि हॅम्लेटची आई या दोघीही खऱ्या आहेत. सावित्रीने सत्यवानावर प्रेम केलं ते स्वतःला पूर्णपणे विसरून. आत्मप्रीतीच्या शृंखला तिने लिलया तोडल्या. हॅम्लेटच्या आईला ते साधलं नाही. स्वतःच्या वासनांच्या पाशातनं ती मुक्तच झाली नाही. तेवढ्या जयंतानं तिच्या जवळ येऊन तिच्या एकाग्रतेचा भंग केला. दात घासता घासता तो तिला म्हणाला, गजरा, गजरा, चहा पाहिजे बरं का आपल्याला. मला वाटलंच होतं, ती नाराजीनं पुस्तक मिटून म्हणाली. काय वाटलं होतं? साहेबांनी दाताव खराटा फिरवायला सुरुवात केली, चहा लागणार असं वाटलंच. मग ठेवू की लवकर? थांब जरा, चहाची वेळ झाली नाही अजून. अगं पण मला बाहेर जायचंय. जाशीन, बाहेरून बघ की किती आहे. शिवाय मावशी उठली नाही अजून, ती उठली की 5 मिनिटात. तुझं वाचन खोळंबलंय असं म्हण की. ती कादंबरी आहे ना, एकदा हातात घेऊन बघ म्हणजे समजेल. सारखं वाचित बसून मला डोक्यात किडे पाडून घेऊन बसायचं नाही. तितक्यात आतनं स्टोचा फर्रा आवाज आला. गजरा आनंदानं म्हणाली, मावशी उठली बघ, आता मला नाही त्रास द्यायचा, तू जा. अरे पुस्तकं वाचायचा काटाळा कसं येत नाही तुला? तुझ्यावानी मी आळशी नाहीये. अगं एवढं हाय तरी काय त्या पुस्तकात? ती आता नंतर विचार रे. असं म्हणून गजरानं पुन्हा पुस्तक उघडलं. जयंताला नेहमीप्रमाणे तिची फिरकी घ्यायची लहर आली होती, पण ती वैतागल्यावर तोफा डागायला सुरुवात करीलच, शिवाय आईपर्यंत तक्रार जाईल म्हणून जिभेला लगाम घालून तो तोंड धुण्यासाठी आत गेला. 5-6 मिनिटांनी तो टॉवेलनं तोंड पुसत बाहेर येऊन म्हणाला, गजराबाई, ओ गजरा देवी. हे काय रे? मावशीला सांगितला? हे बघ, आईच म्हणाली. काय? गजरा देवींना चहा प्यायला बोलव. मी घेईन नंतर, तू बाहेर गेल्यावर. नंतर नाही, लगेच बोलवलंय, काम आहे म्हणली. बंडल मारू नको. अगं तुझ्या गळ्या शपथ. माझ्या? तुझा कुठं घाण ठेवलाय? थांब, मावशीलाच सांगते मी. ती खुर्चीतनं उठत म्हणाली, चल माझ्या समोर सांग. अशा नेहमीच्या लुटुपुटीच्या भांडणानंतर जयंताच्या पाठीत चपराक मारून ती आत पळाली. मावशीच्या मागे लपत म्हणाली, मावशी, या भावड्याला काहीतरी सांगा. काय सांगू बाई, तू काहीतरी खोडी काढून आले असेल. तू पण लहान आहे का रे जयंता? हे बघ, ती मला पाठीत चापटी मारून आली. मग कशाला मला सारखा सारखा त्रास देतो रे तू? हे बघ आई, मी हिला काही त्रास नाही दिला. तूच हिला बोलवायला पाठवलं होतं का नाही? जयंता मनात हसत गंभीरपणाचा आव आणून म्हणाला, नाही म्हणतोस? हे बघ, मी फक्त चहा कर एवढंच म्हणालो. हे बघा, दोघं बी खाली बसा, थोडा वेळ बसा. मला टाइम नाही मावशी. तिच्या पुढ्यातला चहाचा कप उचलून गजरा म्हणाली, अन आई, मला बी बाहेर जायचंय. हे बघा, अगोदर मुकट्यानं खाली बसून घ्या, मग कुठं उधळायचं असन तिकडं जावा. मावशी हुकमी आवाजात म्हणाली. मावशीला काहीतरी सांगायचंय हे गजरानं बरोबर ताडलं. चहा पिता पिता ती खाली बसली. जयंताला आश्चर्य वाटलं होतं. भांड्याच्या कपाटाजवळचा पाट ओढून तो त्यावर आळीपाळीनं दोघींकडे बघत मांडी घालून बसला. मावशीने कब्बशा पातेल्यात ठेवल्या, त्यावर तांब्यातलं पाणी टाकलं आणि घसा साफ करून म्हणाली, काल मला माधवच्या आईबापाने बोलवलं होतं. कशासाठी ग? गजरानं आश्चर्ययुक्त स्वरात विचारलं. क्षणार्धात तिच्या काळजात धडधड सुरू झाली. आई काय सांगणार होती हे जयंता सुद्धा उमगला होता. औंधा माधवचं लगीन उरकून टाकावं असं म्हणत होते ते. आता करणार? लगीन सराई तर संपत आली की. गजरानं मुद्दाम वेड्याचं सोंग घेतलं. अगं गजरा, लगीन करायचं म्हणल्यावर त्याला कितीसा वेळ? कोणती मुलगी बघितली आणि मला कसा बोलला नाही तो? जयंतानं गजराकडे बघत विचारलं. अरे गजराला सून करून घ्यायचा त्यांचा विचार आहे.
मावशी, मावशी, अगं भलतंच काय बोलती तू? गजरा कसलीही प्रॅक्टिस न करता झकासपैकी अभिनय करत म्हणाली. अर्थात ती हादरून गेली होती. त्यामुळे मावशी सुद्धा बुचकळ्यात पडली. गजराकडे रोखून बघत तिने विचारलं, अगं पण माधव आवडतो ना तुला? अगं मावशी, आवडणं म्हणजे त्याच्याशी लगीन करणं नाही ना. तू काय सांगितलं त्यांना? जयंतानं घाबऱ्या स्वरात आईला विचारलं. गजरा 9वी पास होईपर्यंत ती बेलाशक माधवला द्यावी असं जयंताचंही प्रामाणिक मत होतं. परंतु ती 10वीत गेल्यावर मात्र त्याचं हे मत बदललं. स्वतः शाळेचे प्राचार्य त्यांच्या घरी आले होते. तिचं स्पेशल कोचिंग सुरू केलं होतं. सगळ्या सुविधा तिला पुरवल्या होत्या. प्रत्येक शिक्षकानं जातीनं लक्ष द्यायला सुरुवात केली होती आणि 6माहीत ती 90% जास्त गुण मिळवून पहिली आली होती. गजरा सामान्य मुलगी नाही अशी खात्री पटायला निदान जयंताला तरी आणखीन कशाचीही गरज वाटली नाही. म्हणूनच त्यांनी ठरवलं होतं की गजरावर माधवबाबत किंवा लग्नाबाबत कसलंही दडपण आणायचं नाही. लग्नामुळे तिच्या असामान्य जीवनावर पडदा पडू नये, तिचं करिअर बिघडू नये असं जयंताला मनापासनं वाटत होतं. म्हणून तो घाबरला होता. नाही, मी त्याला तसं काही सांगितलं नाही. तुमचा विचार घेऊन कळवते असं सांगून आले. पण मला काय वाटतं जयंता, अशी जागा हजारात शोधून सापडायची नाही. त्यांना होकार कळवावा असं वाटतं मला. नाही आई, नाही. गजराला आत्ताच लग्नाच्या बाजारात उभी करणं अविचार होईन आपला. जयंता शांतपणे म्हणाला. आणि मावशी, गेली 3 वर्ष मी जो एवढा जीवाचा आटापिटा करते तो काय नवरा मिळवण्यासाठी? तुम्हाला माझा बोजा वाटत असेल तर जांभूळगावला जायला सांगा मला, पण माझ्या लग्नाचा विषय लगी काढायचा नाही. मावशी, अगं पाय पकडते मी तुझे. मला असल्या लग्नाच्या बंधनात अडकू नको ग मावशी. बोलताना गजराचे डोळे भरून आले होते. अगं पोरी, पोटच्या पोरानं मी जेवढं जपलं नाही तेवढा जीव तुला लावलाय. आणि हे समजा काय तुला जांभूळगावला पाठवण्यासाठी केलंय बाई? अगं तू माझी लेकीची हौस पुरवली, तुझ्या आईवानी प्रेम केलंय मी. रात्रंदिवस तुझ्यासाठी खपले, ते काय तुला दूर लोटण्यासाठी वय? नाही पोरी, नाही. अगं आईचं मन तुला आई झाल्या बिगर समजायचं नाही. सोन्यावानी हातची जागा जाऊ नये म्हणून वाटलं मला ग. हे बघ आई, या बाबतीत तू गजरावर दडपण आणू नको. सुरुवातीला मला बी तुझ्यासारखंच वाटत होतं. पण गजराचं लगीन करून तिच्या अंगच्या गुणांना मातीमोल करण्याचा आपल्याला हक्क नाही. गजरा फार मोठी होणार आहे. तिच्या गुणांनी सारी दुनिया दिपून जाणार आहे. तिच्या विकासाच्या आड येऊन आपल्याला तिचं कायमचं अपराधी व्हायचं नाही आई. जयंता काकुळतीनं म्हणाला. मग काय निरोप पाठवायचा त्यांना? मावशी काहीशी नाराज होऊन म्हणाली. तिचा नाईलाज झाला होता. गजराला बोहल्यावर चढवण्याचं तिचं स्वप्न भंग पावलं होतं. गजराला कॉलेज पूर्ण करायचंय एवढंच कळवू आपण. जयंतानं सुवर्ण मध्य काढला. गजराचा जीव एकदाचा भांड्यात पडला. सुटका झाल्यासारखी वाटली. तिने जयंताकडे कृतकृत्य नजरेनं बघितलं.